Mangesh ji, for your excellent and enlightening speech. Actually, it was a mesmerizing speech. We were in between, in the middle, half and low, last one third of your speech. You have described so many things related with medical sciences, the neurotransmitters, endorphins, serotonin, oxytocins, and all other things. That is a field of today's modern neuroscientists, neurophysicians, neurobiochemists, and all other peoples. But Buddha has mentioned is 2,500 and 600 years ago. I wanted to ask you, these are the feel-good hormones or feel-good neurotransmitters, the transmitters which you have mentioned, including anandamine. So can these transmitters can be cultivated or maintained whenever there is a adverse situations or stress or something which is unbearable? Can you cultivate it, and are there any methods by which it can be done? Is meditation or vipassana or some other procedures are helpful to maintain their level in our day-to-day life? Thank you. Thank you very much, Daiwale sir. He has elaborated the speech in its depth and length. एक प्रॉब्लेम असा वाटला मला की बरंचसा ऑडियन्स आहे जे इंग्रजी समजू शकतील की नाही शिकतील, तर त्यांनी पूर्ण लेक्चर जे इंग्रजीमध्ये दिलं तर त्याचाच ॲज अ मॉडरेटर, आय एम मॉडरेटर, ही इज द चेअरपर्सन डॉक्टर बोरकर, आणि माझ्यासारख्या कमी माणसाला त्यांनी मॉडरेटर म्हणून इन्व्हाइट केलं. तर आपले जे रामटेके साहेब आहेत आणि चांदे सर आहेत, त्यांनी मला इन्व्हाइट केलं, तर मी त्यांचा आभारी आहे. आणि बुद्ध धर्म हा एवढा ओशियनसारखा आहे की त्याची डेप्थ आणि लेंथ इट इज व्हेरी डिफिकल्ट टू इमॅजिन, म्हणजे आपण ते मोजू शकत नाही. आता आपल्याजवळ रामटेके सर आहे, त्यांनी DM केला आहे, ते 3 वर्ष लागले असेल त्याला माइंडमध्ये शोध करायला. एक चंद्रशेखर मेश्राम आहे, त्यांना पद्मश्री भेटली, तशी त्यांना पण पद्मश्री भेटावी अशी माझी इच्छा आहे. आणि आपला प्रोग्राम जो होता 11:30पर्यंत होऊन गेले, सरांनी बरोबर वेळेमध्ये केला आहे. मला वाटलं की मॉडरेटर म्हणजे मी काय सांगावं. आता सर आहेत, न्यूरोफिजिशियन आहे, तर एक इंग्रजीमध्ये म्हण आहे, यू कॅन नॉट सेल द सी शेल ॲट द शी शोअर, म्हणजे तुम्ही नदीच्या किनाऱ्यावर शिंपले विकू शकत नाही. इथे सर्व जे बसले आहे सर्व मॉडरेटर आहे, मी जसा एक मॉडरेटर आहे तसे सर्व मॉडरेटर बसले आहे. सर्वांना बुद्ध धर्म हा समजलेला आहे आणि आपण ते काउंट करू शकत नाही. तसे डोक्याचे केस आपण काउंट करत नाही, आहे की नाही, तसंच वाळू आपण काउंट करत नाही, पाणी काउंट करू शकत नाही, तारे काउंट करत नाही. तर इट इज बियॉन्ड द स्काय. आपण म्हणतो स्काय इज द लिमिट, बट इट इज बियॉन्ड द स्काय, आहे की नाही. आता मन, ब्रेन म्हणजे मन, माइंड, जसं चंद्रशेखर मेश्राम नेहमी काढतात वॉक फॉर ब्रेन, तर दॅट इज अ ब्रेन. आता ब्रेन कुठं हा वर आहे, सर्वात वर आहे, म्हणजे हा सर्वांना कंट्रोल करतो. ही इज अ रिंग मास्टर. रिंग मास्टर म्हणजे सर्कसची जसा तो रिंग मास्टर असतो, तो सर्व सेन्सेसला कंट्रोल करतो. आता मराठीत सांगतो डोना काकाजी आहे. आता हा कोण आहे, त्याला तो कंट्रोल करतो. हु इज डोना काकाजी? डो म्हणजे डोळे, ना म्हणजे नाक, का म्हणजे कातडी, का म्हणजे कान, आणि जी म्हणजे जीभ. हा त्या सर्व सेन्सेसवर कंट्रोल करतो. तुकाराम महाराजाचं उदाहरण देतो. मी लहानपणी ऐकलं होतं, तुकाराम महाराज असे रस्त्यानं जात होते, त्यांना पिकलेले आंबे दिसले त्यांना आंबे, त्यांचं मन झालं माइंड. तर त्यांनी म्हटलं की मनात तुझी इच्छा आहे का आंबा खायची? तर तो म्हणाला हो. मग दोन असतात, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह. सरांनी सांगितलं, ॲनाटॉमी सांगितली, फिजिओलॉजी सांगितली, फंक्शन सांगितलं आणि त्याच्या डिसऑर्डर पण सांगितल्या. तर मन कसं कंट्रोल करू शकतं तुमच्यात जर जो पॉवर असेल, तर त्यांनी तो आंबा घेतला, पुढे चालत गेले. चालत गेल्यावर त्यांना एक विष्ठा दिसली आणि त्या विष्ठेवर त्यांनी आंबा चोळला आणि त्याच्यावर तो रस टाकला आणि म्हणे आता तू खा. तर इट इज जस्ट नॉट पॉसिबल. सो दॅट इज द माइंड. माइंड, मन, चित्त, ब्रेन. तर हे मोठ्या प्रमाणात आहे. सरांनी इंग्रजी सांगितल्यामुळे बऱ्याचशा लोकांना कळलं नसेल असं मला वाटते. बाकी डॉक्टर आहेत, मेडिसिनवाले सर्वच नसते. वाघमारे सर आहे, बोरकर सर आहे, चांदे सर आहे, रामटेके सर आहे, तांबे सर आहे, हे सर्व आमचे कलिग आहे. आणि मी अनेक वेळा मेडिकल कॉलेजमध्ये IGMC मध्ये प्रेसिडेंट राहिलो आहे.
असोसिएशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असोसिएशन लोक जयभीम घ्यायला घाबरत होते, तर मी नेहमी जयभीम म्हणायचो, तर लोकांची चुपचाप राहायची. तर आपला धर्म जो आहे हा खूप बाबासाहेबांनी आपल्याला आणून दिलाय. ट्रिपल डाई तसा तो धर्म आहे आणि आपण त्याचा गर्व केला पाहिजे की आपण त्या धर्मामध्ये आहोत. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू. मित्रांनो, तुम्ही सगळे लोक खूप हुशार आहात, खूप भाग्यवान सुद्धा आहेत. कारण तुमचं माइंड तुम्हाला आज इथे घेऊन आलं आणि तुम्ही सगळेजण धम्माच्या प्रवासाला निघाले. आणि हा एक पार्ट आहे धम्माच्या प्रवासाचा. आणि मला असं वाटतं की तुम्ही ह्या प्रवासाला निघाले तर हा प्रवास तुम्ही तुमचा चालू ठेवावा. हा प्रवासात तुम्ही सतत राहावं. ही सुरुवात आहे. हे सगळं काही कळलंच असण्यातला भाग नाही, ही एक सुरुवात आहे. तर भाऊचं प्रेसिडेंट म्हणून मी तुमच्या सगळ्यांचा आभार मानतो इथे आल्याबद्दल. पण धम्मासाठी आपण का आलो, तुम्ही सगळे का आले, तर माझा भाऊ ॲट ए यंग एज ही डाईड. आणि त्या मृत्यूशय्येजवळ जेव्हा मी असताना मला तीव्र अशा वेदना झाल्या, खूप दुःख झालं. सगळ्यांना पण हे अनुभव आले असते आपल्यावर. खूप वेदना, खूप त्रास. आणि धम्माची सुरुवात, बुद्धाची सुरुवात दुःख आणि दुःखाचं निवारण याच्यावरच आधारित आहे. पण जेव्हा आता मी मागच्या आठवड्यात मी एका पुन्हा दुसऱ्या डेथ साठी गेलो, माझ्या कुठल्या तरी मित्रांचे वडील होते. पण मला असं वाटलं की तिथे मी गेलो, पण तिथे कर्तव्य म्हणून गेलो, थोडं एक मदत म्हणून गेलो, थोड्या भावनांना घेऊन गेलो. पण तिथे मला एवढं दुःख नाही झालं. तिथे मला एवढं दुःख नाही झालं जेवढं माझा भाऊ गेला त्यावेळेस मला झालं. तर का बरं ही एवढी पार्शलिटी का बरं? तुम्हाला काही गोष्टींबद्दल तुमच्याबद्दल दुःख होतं, काही गोष्टींबद्दल तुम्हाला कधी कधी दुःख होत नाही, कधी तुम्हाला हसायला पण येतं. पण असं का? हा एक प्रश्न होता. आणि तर आता हे 3 जे आपले जे सिरीज झाले मंगेश सरांचे, तर त्याचं मी एक, तर याच्या प्रश्नाच्या उत्तराला मी येतो. त्याच्या आधी मी थोडंसं समराईज करतो आपले 3-4 लेक्चर जे झाले यांचे धम्माच्या. तर धम्म आणि न्यूरोसायन्सेस या दोघांची सांगड आपण इथे घालतोय. बेसिकली डॉक्टर्स आहेत आणि धम्माबद्दल बोलणारे. या 2 गोष्टींची सांगड घालताना अगदी सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे मी थोडेसे नोट्स काढले होते ॲक्च्युली. तर बेसिकली कॉन्शियसनेस म्हणजे काय? आपण सगळे म्हणतो कॉन्शियसनेस म्हणजे काय? म्हणजे सगळे लोक जे इथे आले आहेत ते या प्रश्नाला घेऊन इथे आले आहेत की एक तर दुःख काय आहे आणि दुसरं स्वतःला शोधत आहे की मी कोण आहे. मी जन्माला आलो, मी आता हे काम करतोय, आता संडे आहे, आता मी हे करतो ते करतो, पण मी आहे कोण? मी कोण आहे? मला करायचं काय आहे? जेव्हा मी हा शब्द येतो तर मी विचारलं मला मी कोण आहे, मी कोण आहे. तर मी यांचे 2 तुकडे केले, हा भाग वेगळा, हा भाग वेगळा. मग मी दहिवले कोण? हा म्हणेल का दहिवले आहे? नाही. हा भाग म्हणेल की हो मी दहिवले आहे. तो पडलेला मोठा पीस आहे, तो माझी ती बॉडी आहे, ती माझी बॉडी. मग हा भाग आला. मग याचे पण आम्ही काय केले? 2 तुकडे केले. याच्यातला आम्ही सेरेबेलम काढून टाकला, लहान मेंदू, आणि मोठा बिंदू बाजूला ठेवला. मग मोठा बिंदू काय म्हणतो? तो सेरेबेलम आहे, त्याचं बॅलन्सिंग काम आहे, तो मी नाही आहे. मी हा आहे कॉर्टेक्स इकडचा, सेरेब्रम, मी हा आहे. मग सेरेब्रमच्या आता झगडायला लागले, अरे मी दहिवले मी कोण आहे? मग ब्रेन स्टेम कापला, पॉन्स, मिड ब्रेन हे कापून खाली काढलं. मग मिड ब्रेन बाजूला बिचारा पडलाय आणि कॉर्टेक्स वरती आहे. कॉर्टेक्स म्हणतो मी आहे दहिवले, तो तर ब्रेन स्टेम आहे. आता इथपर्यंत सगळं क्लिअर झालं. आता वरच्या ब्रेन मध्ये
तो प्रॉब्लेम आहे की त्याच्यामध्ये मी कोण. तर मी कोण हा एक प्रवास आहे शोधण्याचा की मी कोण. तर त्यांनी आपल्याला त्याच्याबद्दल सांगितलं आहे कोण आहे की मी कोणी नाही. मी म्हणजे कोण. मी म्हणजे माझा कॉन्शियसनेस. आणि हा कॉन्शियसनेस ब्रेनमध्ये तयार होतो. म्हणजे एक न्यूरॉन, जसं त्यांनी सांगितलं खूप साऱ्या ब्रेनमध्ये पेशी आहेत, तर ते मी म्हणजे हा एक न्यूरॉन किंवा 10 न्यूरॉन नाही. तर ह्या सगळ्या न्यूरॉनचं जे इंटरकनेक्शन, इंटरप्ले बिटवीन ऑल द न्यूरॉन्स इज कॉन्शियसनेस, दॅट इज मी. Am I right? I mean, that's what I am understanding from your last 2-3 talks. Then, basically, consciousness is a dynamic process. What is consciousness? Is a dynamic process which is generated by constant neuronal circuit and interaction with the help of various neurotransmitters. What, as a doctor, we think about. And mental state depends on the sensory stimuli. तर आज माझी जी मेंटल स्टेट आहे ही कशावर अवलंबून आहे. सेन्सरी स्टिम्युलाय. म्हणजे मी काय बघतो, तो कसा आहे, त्यांनी मला काय म्हटलं, आज काय मला आज करायचं. खूप साऱ्या सेन्सरी स्टिम्युलाय. काय ऐकतो, काय बघतो, काय विचार करतो. तर कॉन्शियसनेस हे दुसरं काही नसून इट इज अ बेसिकली इंटरॅक्शन विथ द इन व्हेरियस थिंग्स. तर इंटरॅक्शन कशामध्ये, तर न्यूरो ट्रान्समिटर्स आपल्या ब्रेनमध्ये होणारे असतात. ते डोपामिन सांगितलं. डोपामिन आपल्यामध्ये आनंद, एक प्लेजर निर्माण करतो. प्लेजर डोपामिन. हॅपीनेस सेरोटोनिन. हॅपीनेस गिव्स यू कामनेस, इनर हॅपीनेस, कंटेंटमेंट. सेरोटोनिन ते कमी झालं तर डिप्रेशन, उदासी, कशातच इंटरेस्ट नाही, खूप डिप्रेस वाटतं. तर डिप्रेशन इज क्रिएटेड बाय द पास्ट एक्सपिरियन्सेस. एन्झायटी इज जनरेटेड for the things which are going to happen in future. So that is what anxiety and depression is, you know. So basically it is a mental circuit and the neurotransmitter balance and the prior learning. जुन्या आठवणी, जुनं लर्निंग आहे ते त्याचं बेस आहे. लाईक अमिगडाला अँड हिपोकॅम्पस सर्किट. आपल्या ब्रेनचे जे अमिगडाला अँड हिपोकॅम्पस आहे त्याचं जे सर्किट आहे ते फिअर सर्किटमध्ये राहतं. भीतीचं सर्किट. तर त्या सर्किटवर तुम्ही कशाने कंट्रोल करता, मेडिटेशननी कंट्रोल करता. तो हिप्पोकॅम्पस अँड द अमिगडाला. तर जसं हे 5 गोष्टी सांगितल्या, म्हणजे आपल्या ज्या 5 गोष्टी यांनी आपल्याला सांगितल्या. पहिलं आहे रूप. त्यांनी सांगितलं रूप. आता आपलं कसं सगळं कॉन्शियस जनरेट, पहिले पण आपल्या जन्माला तो काहीच माहित नसतं मी कोण आहे काय. मग हळूहळू थिंग्स जनरेट होतात. कशा, पहिले रूप. अरे ही वस्तू आहे, ही वस्तू आहे, म्हणजे आम्ही बघतो की ही आहे, हे डॉक्टर आहेत, यांना वस्तू म्हणून पाहिलं. ती आहे स्टेज 1. नंतर स्टेज 2. तर त्याच्यामध्ये काय काम करतं आपलं व्हिज्युअल कॉर्टेक्स, व्हिजन आणि सेरेब्रल कॉर्टेक्स. नंतर त्यांनी सांगितलं आपल्याला की वेदना म्हणजे फिलिंग, पार्ट 2 जनरेट होतं. ते कुठून जनरेट होतं, इन्सुलर कॉर्टेक्स अँड द लिम्बिक सिस्टीम. ब्रेनचा जो भाग आहे त्याला इन्सुलर कॉर्टेक्स आणि लिम्बिक सिस्टीम म्हणतात. त्याच्याने फिलिंग डेव्हलप. तर प्रत्येकाला कसं आहे की तुम्ही प्रत्येक वेळेस जरा मला भेटले रामटेके, हा कोण आहे, हा माणूस, हा कोण आहे. मग फिलिंग, फिलिंग म्हणजे काय, तुमच्या मनात एकदम काय निर्माण होते, हा चांगला, वाईट किंवा न्यूट्रल. ह्या 3 फिलिंग तुमच्यामध्ये डेव्हलप होतात पार्ट 2 मध्ये इमिजिएटली मला भेटल्यावर. तर तुमच्यामध्ये माझ्याबद्दल न्यूट्रल फिलिंग राहतील किंवा तुम्हाला माझ्याबद्दल चांगल्या फिलिंग येतील किंवा वाईट फिलिंग. त्यांनी बुद्धांनी म्हटलंय नंबर 2 काय निर्माण होतं, फिलिंग निर्माण होते. तर त्याचा एरिया त्यांनी सांगितला. मग तिसरं काय निर्माण होते, परसेप्शन. त्या व्यक्तीबद्दल परसेप्शन, त्याला पालीमध्ये साना सांगितलं. आणि हे साना कुठून जनरेट होते, तर ब्रेनच्या टेम्पोरल आणि पॅरायटल लोब मधून जनरेट होते आणि ऑक्सिपिटल मध्ये. त्याच्यामध्ये त्याचं पॅटर्न रेकग्निशन आणि आयडेंटिफिकेशन. मग तुम्ही म्हणता की नाही हा चांगला वाईट झालं किंवा न्यूट्रल, मग म्हणता नाही हा रामटेके आहे, हा डॉक्टर आहे, हा वय आहे, हा असं आहे. मग खूप ते तुमचं ते विचार त्याच्यामध्ये पुढे गेले. तर त्याला त्यांनी काय म्हटलं, साना, बुद्धांनी ते म्हटलं. लाईक आम्ही इंग्रजीत म्हणतो मेडिकल सायन्समध्ये प्रोसोपोग्नोझिया, लाईक आयडेंटिफिकेशन ऑफ द फेसेस. देन फोर्थ बुद्धांनी सांगितलं दॅट इज मेंटल फॉर्मेशन. जसं मंगेश सरांनी सांगितलं दॅट इज संकारा. संकारा, संकारा हे जे हा जो विषय आहे मेंटल फॉर्मेशन, हा ॲनिमलमध्ये नाही आहे, हा माणसांमध्ये आहे. आणि हा चौथा जो भाग आहे
दॅट इज सांकारा, पालीमध्ये तुम्ही जे म्हटलं ते कुठे तयार होते, तर प्री फ्रंटल कॉर्टेक्स, तो निओ कॉर्टेक्स. तुम्ही त्याच्याबद्दल माझ्यावर खूप विचार करता, हा असा आहे, तो असा आहे, तो लोकांना मदत करतो, त्याने असं केलं, त्याने चुकीचं केलं, त्याने वाईट केलं. मग हे खूप साऱ्या ज्या गोष्टी डीप आलं थिंकिंग, दॅट इज बुद्धांनी त्याला म्हटलं की संकारा, म्हणजे मेंटल फॉर्मेशन तयार होते त्याच्याबद्दल. आणि त्याच्यामधनं तुमचे इंटेन्शन्स अँड हॅबिट्स आणि सगळ्या प्लॅनिंग ह्या सगळ्या येतात. आणि लास्टली येतं बुद्धांनी सांगितलं फिफ्थ थिंग इज कॉन्शियसनेस. कॉन्शियसनेस म्हणजे कॉन्शियसनेस, तर कॉन्शियसनेसचा कुठला पार्ट नाही आहे, तर इट इज पूर्ण नेटवर्क आहे. दॅट इज एंटायर नेटवर्क ऑफ ऑल द न्यूरॉन्स इन द ब्रेन, त्याचे कनेक्शन, आणि हे आहे कॉन्शियसनेस. आणि शेवटी येतं ते पूर्ण याचं सगळं समरी आहे, येतं ते कॉन्शियसनेस. म्हणजे तुम्ही काय आहे, तर तो तुमचा तो एक कॉन्शियसनेस आहे. तर आता सुरुवात करताना मी जे म्हणालो भावाबद्दल, तर बेसिकली मला जेव्हा माहीत नव्हतं हा माझा भाऊ आहे, मला माहीतच नव्हतं लहानपणी हा माझा भाऊ आहे, त्याची डेथ झाली, तर त्याच्याबद्दल मला वेदना का बरं झाल्या जास्त, पहिलं तर मला माहीत नव्हतं. मग मला आईने सांगितलं, अरे हा तुझा भाऊ आहे. मी त्याची बॉडी पाहिली, मग मला फिलिंग आली, चांगली फिलिंग आली, मग परसेप्शन आलं, त्याच्याबद्दल फिलिंग आल्या, प्रेम आलं, अटॅचमेंट आलं, ठीक आहे. मग कॉन्शियसनेस आला, मला तो माझा विजय, माझी जबाबदारी, माझं सगळं काही, हा माझा अटॅचमेंट आलं. म्हणून जेव्हा तो गेला तर मला ते दुःख आलं. पण ते का बरं आलं, कारण मला ते सांगण्यात आलं की सुरुवातीलाच की परसेप्शन, म्हणजे की हा तुझा भाऊ आहे, पण त्याला माहीतच नाही मला तुझा हा माझा भाऊ आहे, तर मला कुठे दुःख होणार आहे, मला दुःख. तर मला असं वाटतं की ते अटॅचमेंट, आय थिंक मला वाटतं इज अ अटॅचमेंट विच हॅज क्रिएटेड. तर कुठल्याही गोष्टीबद्दल अटॅचमेंट न ठेवणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप सहज शक्य पण नाही आहे. पण मला वाटते की हे अटॅचमेंट आणि त्याच्यातून निर्माण होणारं दुःख, याच्याबद्दल त्यांनी सांगितलं. मॅडम काय बोलतात आहे, अटॅचमेंट नसताना पण दुःख होऊ शकतात, मंगेशजीवर बोलले. तर मला म्हणजे आय एम सॉरी मी जास्त वेळ घेतला मॅडम, म्हणजे मला थोडंसं ब्रेन आणि धम्म आणि त्याचे फंक्शन सांगड घालायची होती. आय थँक यू ऑल फॉर कमिंग हिअर, कीप कमिंग, थँक यू व्हेरी मच. येस येस, सी वी हॅव डन, दे आर व्हेरियस इंटरनॅशनल स्टडीज व्हेअर जे लोक मेडिटेशन करतात आणि जे कंपॅशन ची प्रॅक्टिस करतात, कंपॅशन अँड ग्रॅटिट्यूड, याची जे सतत प्रॅक्टिस करतात, त्यांचं ओव्हर द पिरियड ऑफ टाईम जेव्हा पेट स्कॅन करण्यात आला तर त्यांचं कॉर्टिकल थिकनेस वाढला. कॉर्टिकल थिकनेस वाढला म्हणजे त्यांचं ब्रेनचं फंक्शन, ब्रेनचं पॉवर, थिंकिंग, जजमेंट सगळं वाढलं. तर इतकं हे पेट स्कॅनमध्ये, म्हणजे फंक्शनल न्यूरो इमेजिंग ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये आम्ही हे प्रूव्ह केलं आहे की विथ मेडिटेशन तुमच्या ब्रेनचं फंक्शनिंग आणि कॉर्टिकल थिकनेस वाढतं. तर हे फक्त एक फिलॉसॉफी किंवा धर्माची बाजू नाही आहे, सायंटिफिकली तुम्ही तुमच्या ब्रेनला ग्रो. तर मेडिटेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. थँक्यू व्हेरी मच. You talked about like a human brain as the baby is formed today in 2025. It is actually conditioned, right? So when the baby is in mother's womb, right? So it has been conditioned for centuries together. Now when it comes out, it gets in contact, right, with the surrounding, the environment, the stimuli, correct? So then you start like forming all the other aspects as what Dr. Sanjay was just talking about, and coming to the attachment and the pain and all those feelings. My question has been here, is the true self, because when the baby is inside, it's not come in contact with the environment, right, any other sensory things, so it is conditioned. So it is a true self, it's a true nature of the things, right, for that like a consciousness, and it should be similar for all the human beings because we have evolved at this particular time, more or less, right? So what differs is like the first 4-5 years where the important aspects of like love are taught as a family, right? Mother teaches a child, the bond is formed, the love. And what happens in the first 5 years is the conditioning of that mind or that consciousness, correct? So if we can preserve, and then you had one of the things you talked about when you are talking of the consciousness as a subconscious or a sleepy consciousness, when you talk, it's a non-judgmental awareness, right?
So when you talk of non-judgmental awareness, is it really the true, true self of a person? That will be my first question. And the second aspect is because the first 5 years are very, very important for any person's life, the child, the society, the family, the society, and the nation at large, or the human society as such. So how these first 5 years are very important, and because that's where it makes it the thought processes, whatever has happened, the stimuli that happen, maybe it's a good, bad person, or Buddha talks as like a neutral things. But for me, it is not a discrete level, as Dr. Ramtekar is saying, he's a good person or a bad person or a neutral. Maybe there's actually a continuous spectrum, and that's what Buddhism is all about, right? Okay, so I think that's where, because for me, I just want to conclude by saying that here, in the first 5 years, along with the consciousness, the most important thing is developing, and that is called as a wisdom, pragya. Because that is what actually defines in the later on stage who is Mangesh Dahiwale. It is just not at a physical level, but what decisions he takes, I think that differentiates it. Thank you. We are talking about the brain all the time. Actually, there are efferent and afferent neurons. And if I'm not wrong, Gautam Buddha has said that everything goes to cellular level, genetic level. And that's why we can perceive a lot of things. We can have sensations and even bodily as well as mental. Is it the things there? This field is very dynamic. A lot of things are happening in this field, particularly, is there a consciousness at a cellular level? Is our cell conscious? And what kind of a consciousness that is? It's a very interesting area. What is the consciousness of octopus? Because it has got a very different brain. What we call brain is completely embedded, is totally embodied in our body. They say our gut is our second brain, right? Now they are saying that there are some neurons, very thick set of neurons in heart also. So you see, the brain is not just here. Its main concentration is here, but it's spread throughout our body. We are like, our body is embodied with consciousness. That's why I can move here, right? I can touch here like that. So what I'm trying to get it is, this is the area which is upcoming very much. And I'm sure that within the next 4 or 5 years, we are going to see a lot of cutting edge science, a lot of new information coming into this. My position to bring this all on the table was this, to appreciate the Buddha Dhamma. Right? That, how lucky, lucky is not a Buddhist word, but how, we have got such access and what we are doing with it. Right? We are just Buddhist for the namesake, sometimes. But if we begin to explore the depth of the Dhamma, even if we study the suttas, I recommend you to study the sutta. In whatever language, Pali, you study in Marathi, whatever language, it has got a quality to disentangle you. That's the power of the Buddha's teaching. I don't want you to go, with superstitious mind, that, this is going to... You just engage yourself with the Dhamma, in whatever form. Right? A lot of things will begin to unravel for yourself. I talked about two things, scientific view, third person view, and the first person. So whatever science teaches us is good, but you already have your own experiences, right? You can experience yourself, your consciousness. That's one of the mysteries, that the mind is seeing itself. Isn't it interesting? That the mind is trying to know itself. This is a mystery that Einstein had said somewhere, very interestingly. That, it's very incomprehensible that the word is comprehensible. Isn't it? Look at it. Now I am speaking, it's my mind, it's my consciousness. You are listening consciousness. Whatever we are exploring, the consciousness is exploring itself. So, just a takeaway, we have to make this best use of Buddha Dhamma. I think if we make best use of the Buddha Dhamma, for all social, political, economic, every problem will be, taken care of. That much power we will have as a community. Jai Bhim. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. डॉक्टर संजय रामटेके, मनोज तांबे आणि पूर्ण बाहोची टीम यांना खूप खूप अभिनंदन ही शृंखला इथे आयोजित केल्याबद्दल. आणि तसेच
मंगेश दैविले सरांचे खूप खूप आभार, कारण त्यांनी फार पोटतिडकीने आणि अभ्यासपूर्ण असं विविध टॉपिक्सना हात लावला आणि एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला. मला लाज नाही वाटणार, तुम्हालाही लाज वाटायला नको ह्या गोष्टीची की आपल्याला धम्माचं फार कमी ज्ञान आहे. कारण आपल्याला एक्सपोजर आहे ते त्रिशरण पंचशील, जास्तीत जास्त आर्य अष्टांग मार्ग मॅडमनी मागच्या सत्रामध्ये थोडंसं एक्सप्लेन केलेलं होतं, आणि काही गाथा ज्याच्यावर आपण कधी गेलेलो नाही. पण मला असं वाटते की तथागताचा धम्म एखाद्या महासागरासारखा खूप डीप आहे, आणि एवढं डीप आहे की वेन यू ड्वेल इन, गो डीपर अँड डीपर, यू डोंट गेट द बॉटम, इट इज सो डीप. आणि त्यातलाच हा एक प्रयत्न आहे की विशेष म्हणजे विविध विषयांना हाताशी घेऊन मंगेश हे आपल्याला काही एक्सप्लेन करत आहेत. आणि आजचा जो विषय आहे माइंड, हा खरंच फार कॉम्प्लिकेटेड आहे. मंगेशने सांगितलेलं आहे की हाऊ बुद्धाज टीचिंग कॉन्व्हर्ज विथ न्यूरोसायन्स. द ब्रेन इज अ स्ट्रक्चरल एलिमेंट, has a form, while the mind is structureless, it has no form, but still we talk about mind. आणि संजयनी सांगितल्याप्रमाणे इट इज अ कलेक्टिव्ह रिझल्टंट ऑफ सो मेनी रिॲक्शन गोईंग ऑन इन द ब्रेन. आणि याच्यामध्ये न्यूरो ट्रान्समिटरचा फार मोठा वाटा आहे. वेगळे वेगळे न्यूरो ट्रान्समिटर, डोपामिनपासून तर सायटोटॉक्सिन काय त्याला म्हणतात, सेरोटोनिन, आणि हे सगळं. आणि एक नवीन नाव ऐकलं आहे, आनंद काय काहीतरी सांगितलं आहे मग. तर यांचं कलेक्टिव्ह जे रिझल्ट येतं त्यालाच आपण इमोशन म्हणतो. मग ते डिप्रेशन असो, आनंद व्यक्त करणार असो, ग्रॅटिट्यूड असो, कंपॅशन असो, सगळं हे सगळं रिफ्लेक्ट होतं तुमच्या केमिकल ट्रान्समिटरच्या द्वारा आणि इलेक्ट्रिकल इम्पल्सच्या द्वारा. म्हणूनच हिंदीमध्ये म्हटलं जातं की ब्रेन हा केमिकल लोचा आहे, केमिकल लोचा आहे. तर खरंच केमिकल लोचा आहे. वेगळे वेगळे न्यूरो ट्रान्समिटर्स आहेत, त्यांची लेवल कमी जास्त होत असते आणि त्याप्रमाणे तुमच्या भावना व्यक्त होत असतात, तुमचे इमोशन्स व्यक्त होत असतात. जसं आनंद व्यक्त करायचा असेल, आनंद झाला असेल तर सिरोटोनिन मला वाटते समोर येतं, त्याची लेवल वाढते. आणि डोपामिनला प्लेजरसाठी, म्हणजे तुम्ही कुठल्याही गोष्टीचा जर आनंद उपभोगत असाल, तुम्हाला आनंद होत असेल, प्लेजर मिळत असेल, तर तेव्हा डोपामिन. तर मंगेश साहेबांनी फार सुंदर तऱ्हेने हे सगळं समप केलेलं आहे. मला वाटतं की फार कठीण विषय आहे, बरंच काही डोक्यावरून गेलेलं असेल. आणि त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे जसं आता नगराळीने सांगितलं आहे की बराच लेक्चरचा भाग आपण इंग्रजीतून सांगण्याचा प्रयत्न केला. काही लोकांना एखाद्या वेळेस तेवढं कळलं नसेल, पण हे शक्य आहे की इंग्रजीतून जास्त चांगल्या प्रकारे ते एक्सप्लेन करू शकले, मराठीत एखाद्या वेळेस ते करू शकले नसते. तर मला वाटते आपण याचा फार चांगला आस्वाद घेतलेला असावा अशी कामना करतो. आणि पुढचे दोनही सत्र असेच यशस्वी हो अशी मला कामना करून माझी 2 शब्द इथे संपवतो. थँक्यू. थँक्यू सर फॉर समिंग इट अप. आणि आता आपल्या सगळ्यांकडे संधी आहे डोपामिन वाढवायची विथ द हॅविंग प्लेजर ऑफ हॅविंग द समोसाज. सो आय इन्व्हाइट ऑल ऑफ यू फॉर द रिफ्रेशमेंट. थँक्यू सो मच फॉर अटेंडिंग दिस सेशन and I invite all of you for the next 2 sessions next Sunday. Thank you.